शिवशंकर शंभो. निर्मले, पाहुणे येत आहेत, खोली आवरून ठेव. कोण पाहुणे आणि हे कुठे राहिलेत? परतले कसे नाहीत अजून? सांगितलं तेवढं कर. चल. कोण आहे ते पाहुणे ज्यांच्यासाठी स्वामी स्वतः तयारी करून घेत आहेत? चल लवकर, घाई कर, आवरून ठेव. शिवशंकर शंभो. स्वामी, मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. स्वामी, मी त्यांना दोष देत राहिली ज्यांनी माझं भलं चिंतलं. मी निर्मलाच्या प्रेमाला कधी समजूनच घेतलं नाही. च्या अपार सहनशीलतेची परीक्षा घेतली मी तिला कधी प्रेमच देऊ शकली नाही. माझा अहंकार मला अंध करत होता. स्वामी, मी चुकले, खूप चुकले, आणि ह्या चुकीची शिक्षा मी भोगायला तयार आहे. सासूबाई, अहो रडू नका. सासूबाई नाही, आई म्हण. आई? वासुदेव, तूही मला माफ कर रे. मी खूप चुकले. भगवती, खोकला कसा आहे? स्वामी, इथे आल्यापासून खोकलेच नाहीये मी. ते चाटण घेतल्यापासून माझा खोकला बरा झालाय. अगं, ते चाटण तुझ्या करता या तुझ्या सुनेने तयार केलं होता. सासूबाई, अहो तुमची अशी अवस्था कशी झाली? तू हे मला औषध म्हणून खाऊ घालत होतीस? कशासाठी पैसा खर्च करायला लावताय सासूबाई? सावित्री! आई, तुझ्याकडून माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे. त्याच्यामुळे या घरातून तू चालती हो.